मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तू सांग काय बनवले, काय दिसतंय का, काय आहे हे? आता तुम्ही सांगा काय आहे हे? काय आहे हे? कॉकरोच? काय आहे ते? हिंट दे, काय आहे? कॉकरोच हिरवीन बनली. काय पण? चला अभ्यास करा. जोश झेंडा. हो. जोश तुला भांडी घासायचे जागा एवढा सगळा पसारा पडला. तुला भांडी घासायचे, तुला भांडी घासायचे का? काय बघते तू, दाखव. शरीरचं असं काहीतरी खेळणं तर दररोजच सुरू असतं. त्याआधी तुम्ही बघू शकता एवढा सगळा पसारा पडला होता आणि असं वाटत होतं एका चुटकीत ना सगळंच साफ करून जावं. आणि त्यामागे किती मेहनत असते ना हे आपल्या लेडीज लोकांनाच माहिती. शरीरचं जेवण झाल्यावरती मस्त असं दुपारी खेळणं सुरू होतं. तिचं असं कंटिन्यू काही ना काही सुरू असतं. ती दुपारी अजिबात झोपत नाही आणि मला पण झोपू देत नाही. त्यामुळे ना मी ना त्याच्यासोबत छान असं टाइम स्पेंड करत होते. आणि नंतर ना आम्हाला झाड लावायचं होतं तर मी ना हे घरून आणलं होतं तर तेच लावून आमचं सुरू होतं. बोगनवेल पण चांगलं आले. पण चांगलं ॲलोवेरा किती छान आलाय. हो आता हे आपण लावू. याला छोटे छोटे फुलं येतात नंतर. मी ना हे घरून आणलं होतं. म्हणजे हे जे रोप आहे ना त्याला काय वास वगैरे येत नाही जर फुलं लागली तर, पण दिसायला छान दिसतं आणि अशी तोडता पण येत नाहीत कारण खूपच जास्त छोटं होतं. आणि ह्यात ना माझ्या सासूबाईने कांदे लावले होते कारण त्याची पात येईल म्हणून, पण ते काय आले नाही. त्यामुळे मी ना ती कुंडी रिकामी करून टाकली. पण छान असं कांद्याचा ना थोडंसं असं खत तयार झालं होतं त्यामुळे तीच माती ना मी ट्रान्सफर करून ना ह्याच्यामध्ये लावली. आता जेव्हा येईल ना तेव्हा ही म्हणजे रोप ना खरंच छान दिसेल कारण ह्याला ना थोडंफारच पाणी लागतं आणि ॲट अ टाइम ना भरपूर फुलं लागतात. त्यामुळे दिसायला ना हे झाड खरंच खूप छान दिसतं. एवढी ह्या कुंडीतली माती त्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करताना माझं बाळ एवढं थकून गेलं ना, पण नंतर ना तिला मी थोडंसं पाणी टाकायला सांगितलं होतं कारण ती ना माती असं खूप असं वाळून गेली होती. पाणी टाकल्यावरती ना थोडी थोडी काढून घेतली आणि ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं. मुलांना असं छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या ना की त्यांना पण छान वाटतं आणि मातीसोबत खेळायला तर कोणाला आवडत नाही आणि आमच्या शरीराला तर खूप जास्त आवडतं. त्यामुळे ती छान असं इंटरेस्ट घेऊन करत होती. तिनं पण रोप लावलं, तेवढीच तिची पण मदत झाली आणि तिला पण नवीन काहीतरी शिकायला आलं. आणि आम्ही जेव्हा ते रोप लावत होतो ना तेव्हाच आमचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे पटकन लावलं आणि घरामध्ये आलो. मातीचं ते घाण तर झालं होतं पण तेवढा पाऊस येत होता ना त्याच्यामध्येच मी साफ करून टाकलं. माझी व्हिडिओज आवडत असते ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पाऊस तर सुरूच होता तेवढ्याच आमच्या शरीराची फरमाईश आली की मला पास्ता खायचा आणि मी ना हे गव्हाचा पास्ता घेऊन आले होते. तो खरंच खूप छान आहे. पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यामध्ये तेल टाकलं आणि मीठ टाकलं. तेल टाकल्यावर मग कसं असं सुटसुटीत होतं आणि मिठामुळे कसं लवकर शिजलं जातं. तर तेच मी तिला पास्ता वगैरे करून दिला. मी टोमॅटो सॉस असं जास्त वापरत नाही येतात. आणि नंतर ना उद्यापासून तिची स्कूल सुरू होणार होती तर त्याचीच तयारी इथं माझी सुरू होती. तिचा युनिफॉर्म वगैरे प्रेस करून ठेवला. आता स्कूलचा ना दिवस पहिला तिचा कसा होता ते ना तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते. बाय.